तर पहिला बघा 3.3च्या 21 ते 31 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास है ना. तर 21 ते 30 मधील मूळ कोणत्या आहेत, कोणकोणत्या आहेत? 21 ते 30 मधील मूळ संख्या 23 प्लस 29. किती झाली त्याची बेरीज मग? 52 झाली का? मग 31 ते 30 मधील संयुक्त यामधील म्हणलं का पर्यंत म्हणलं? पर्यंत म्हणलं तर 21 बी घ्या प्लस किती झाली यांची बेरीज? 28, 29, 30 घ्या लागेल ना. टोटल बेरीज किती होती 21 ते 30ची? 55, 155, 255 मधून 52 मायनस करा, 203. अरे 203 आहे यांची बेरीज. आली होती का पोरी? ए पोरी, याला तर यांच्यात फरक म्हणते. तर यांच्यातला फरक काढूया आपण आता. 203 मायनस 52 1 बरोबर. तर कोण भाग चालला चेक करा बरं. 3, 7, कोणत्या संख्येवर जातो? कोण जातो? क आणि हा ड. 3 न चालला का बा बरं? 3 न नाही चालला. 7 न 7 दुनी 14 आणि 11 नाही चालला. 151. मग 17च्या भाड्यात 151. म्हणजे कोण चालला? म्हणजे फक्त क, म्हणजे फक्त. मग दुसरा 2x + 3 हे विषम आहे म्हणते आपल्याजवळ. हां, त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी विषम, हे बी विषम आणि त्याच्या पुढील म्हणते तिसरी कोणती पाहिजे? तर मग 2x + 3 मध्ये काय प्लस करीन मी? 3च्या डबल 3 दुने 6 आणि विषम आहे इकडे आणि इकडे बी विषम आहे. तर जसाच्या हां. तर मग -1 किंवा +1 करावं लागेल का? हां. किती झाला? 3 दुने 6 ना. तर 2x + हा राहिला असता आपला. देन पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी जोडमूळ संख्येची नाही आहे? जोडमूळ म्हणजे 2चा फरक. 2चा फरक कोणती नाही आहे? 7 व 11 आहे का? मग 11 व 13 आहे 2चा फरक. मग 41 व 43 आहे 2चा फरक. मग 49 व 61 आहे 2चा फरक. चौथा, पुढील विधाने वाचून काय म्हणते? योग्य पर्याय निवडा. 29 व 31 हे जोडमूळ संख्या आहेत. हो, पहिला ऑप्शन करेक्ट आहे. 29 व 31 ह्या सहमूळ बी आहेत. सहमूळ म्हणजे काय? एकही फॅक्टर सारखा नाही आहे. सहमूळ संख्यांची जोडी हे दोन्ही मूळ पण राहू शकते. एक मूळ एक संयुक्त किंवा दोन्हीचे दोन्ही संयुक्त. कळलं का? मग 29 व 31 ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजे तिन्ही पर्याय काय आहेत आपले? अचूक आहेत. अरे अचूक म्हणजे बरोबर.
हां, तर तिन्ही बरोबर आहे. पाचवा 2769 नंतर येणारी पाचवी समसंख्या व 2769च्या आधी येणारी सातवी विषम संख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकांतील फरक किती. तर पहिले हे काय आहे, सम आहे की विषम आहे, पहिले ते मला सांगा. हे स्वतः विषम आहे आणि हिला पाहिजे कोणती, तर मग काढावं लागल. अरे हो, का हो, हां काढा बरं. कसं काढला असता, तर 2769 प्लस विषम आहे, सम विचारलेली आहे, तर 5च्या डबल मायनस हां किती झाले 78. अरे 10 प्लस केले 79 -1 गेलो. हां हे भेटली. मग हे वाली काय आहे, विषम. हे स्वतः विषम आहे आणि हिला पाहिजे बी, तर 2769 मायनस 10 नाही 14 का बरं आला समजला का. 14 का बरं आला समजला, या 7च्या आणि हा 10 या 5च्या हां 5 7 भेटल्या दोन्ही संख्या. यांच्या दशक स्थानाच्या अंकाच्या फरक. तर याच्या दशक स्थानावर काय आहे, तर 7 मायनस काय आला आन्सर, समजलं. देन 6वा लहानात लहान सममूळ संख्या कोणती रे. थांबा मी ज्याला विचारीन तोच सांगाल. हां लहानात लहान सममूळ कोणती आहे, सम आणि मूळ. मग एवढा वेळ लागते का रे, झोपीतून उठून बी विचारल्यावर आल्या. मोठ्यात मोठी सममूळ कोणती आहे सांग बरं. मग मोठ्यात मोठी सममूळ 6. सममूळ 6ला भागण्याच्या दुसऱ्या संख्येनं, मग ते मूळ संख्या झाली. मूळ संख्या कुठून चालू होते, मूळ संख्या 2 3 बरोबर. मग बाकी सगळ्या तर विषम आहेत, मग सम कोण आहे, 2च आहे. तर मोठीवाली सममूळ विचारो नाही तर लहानवाली सममूळ विचारो, एकच आहे. कोणती आहे, एकच म्हणजे कोण आहे, नाही तर एक म्हणाल अजून. तर लहानात लहान सममूळ आणि मोठ्यात मोठी बी विचारतात, कोण आहे 2. आणि लहानात लहान विषम मूळ संख्या, लहान विषम मूळ कुठून चालू होईल, 3. हां यांच्या बेरजेच्या, तर यांची बेरीज आणि त्याचा वर्ग झाला आन्सर. किती सोपा आहे बे, एवढूसा सोडवला नाही मूर्खाईनो, मराखम नाही कुठे जाऊन. 7वा 4567 नंतर येणारी 6वी सम, नंतर येणारी 6वी 6th वाली सम. आणि हे स्वतः कोण,
विषम व 10वी विषम, हिच्या नंतर येणारी 10वी, हे स्वतः कोण जमलं? काढू शकता? नाही काढू शका? प्लस समोरची म्हणते ना विषम सम पाहिजे तर 6च्या डबल मायनस, विषम सम आहे तर -1 करावा. अरे लागेल. हां, 12तून 1 गेला. अरे 12तून 1 गेला. हां, 8 4 5 6 7 8, ठीक आहे, भेटली. हां, मग याच्यामध्ये काय म्हणते 4 5 6 7 प्लस 2r. 2r म्हणजे डायरेक्ट 10 गुणिला 2. अरे 10च्या दुप्पट जोडून टाका. 4 5 80. काय म्हणते याच्यात काय करायचं आहे? यांच्यातील फरकाचा वर्ग. तर यांच्यातील फरक काढा ना भाऊ पहिलं. फोर 5 8 7 मोठा आहे आणि 4 5 7 8 लहान. मायनस करा. आणि या 9च्या काय काढायचं आहे? म्हणजेच हा काय झाला असता? समजलं ना? देन 8वा किती आहेत तर 5 5 5 नंतर येणारी कोणती म्हणते? 11वी सम. आणि हे स्वतः कोण सांगल काय येईल इकडं? का लिहू आता? पहिले का लिहू ते सांग. 555 प्लस 22 -1. विषम सम आहे ना? हां, म्हणजेच किती? 6 7 5. हा झाला असता. देन 9वा काय काढायचं त्याच्या? येणाऱ्या संख्येचे वर्गमूळ. तर हा कोणाचा? याचा वर्गमूळ म्हणजे याले 576ला कोणाचा आहे? हा राहिला आपला. हा नाही राहायचा. हां, 9वा 27 63. बस बस बस. हां, 27 63 नंतर येणारी पुढील 17वी, हे स्वतः कोण सांगल? मांडण्याचा प्रयत्न करणं पाहिजे. झेंडूबा वा सांग काय लिहू? पाय आता येते काय केलं आहे ते पाय. कोणती संख्या कुठून आली पाय बरं? हे संख्या कुठून आली? हां, तर येते काय लिहू सांग लवकर मग. बरोबर. हां, मग काय लिहू? म्हणजे 22 कुठून आली? 22 कुठून आली? 11च्या डबल. मग इथे किती लिहिलो मी ना? तर 17च्या डबल
वा रे बैलोबा, पाडे नाही पाटंतर. किती होते? 17 दुने. तर प्लस करू की मायनस? मग इथं सम आहे, इथं पण बघा एक विषम एक सम होती म्हणून -1 केला. इथे एक विषम एक सम आहे म्हणून -1. कम्पेअर बी नाही करताय का रे बैलोबा? तर 2763 प्लस आला बस. मग 10वा लास्ट. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज. तर 50च्या पहिलेच्या मूळ संख्या, 50च्या आधीच्या मूळ किती? 3 मूळ संख्या. तीन लगतच्या मूळ संख्या आहेत. लगतच्या 3 मूळ संख्या, लगतच्या 3 मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 47, 43 आणि 40. यांची काय करायची आहे? करा बरं. किती झाली? हे 3 इथं टाकलो 50, 50 न 40 90, 90 न 40 130 न 1 100 झाली. मग काय म्हणते? नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्या, 50च्या नंतरच्या. आता एक्झाममध्ये हा लिहायच्या लगतच्या 3 मूळ. अरे एक्झाममध्ये हा लिहित बसाल का असा? 50च्या नंतरच्या डायरेक्ट लिहायच्या, म्हणजे हा लिहायचा नाही, डायरेक्ट इथून सुरुवात करायची. काय आहे 50च्या नंतर 3 मूळ संख्या कोणत्या आहेत? 53 प्लस 59 प्लस. तर एक इथं टाकलो 60 न 60 120, 120 न 50 170 आणि 3 100. यांची बेरीज झाली 173, यांची बेरीज झाली 100. यांच्यातील बेरीज, यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो? तर फरक काढा मग. 173 मायनस 131. 3 मधून 1 गेला, 7तून 3 गेले, 42 आला. याला कितीने भाग जाऊ शकते? 2 होता, 3 4 आणि चौथा ऑप्शन काय होता? 7. 7 न चालला, जात नाही म्हणते का जातो म्हणते? 2 न बी चालला, 4 आणि 2 6 न बी चालला, 3 न बे 4 न चालला का? तर मग कोणता ऑप्शन येईल? अ, ब अन ड. हा अ, हा ब, हा क आणि हा. तर अ, ब आणि समजलं. तर या प्रकारे सांगितलेल्या कन्सेप्टचा वापर करून प्रश्न जसा म्हणते तसा, याच्यावरचे 2-3 प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतील. ठीक आहे. तर याच्यावरचे आधारित मी प्रश्न तुम्हाला आता व्हॉट्सअपवर पाठवतो, तुम्ही सोडवाल. चलो.